सो हे गायज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो गायज आज आम्ही आलेलो आहे खारवड्याच्या महोत्सवाला. गौरी, मी, प्रथम, पिंकी, आम्ही असे 4 जण आहेत. गायज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतो आपला, कारण माहित ना माझ्या स्पिरिट कुठेतरी गेली होती. असं म्हणजे होत नव्हतं आतून की ब्लॉग शूट करावा मोठा. बस मिनी ब्लॉग्स अपलोड करायचो मी, पण जसं असं चान्स भेटतं तसं मी अपलोड करत जाईन आजपासून. सो लेट्स सी, आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चलो चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. हाँ गाइस, आता आम्ही चाललो आतमध्ये बघा दर्शनाकडे जाण्यासाठी. काय लिहिले, सॉरी, मार्ग. सही पकडे हैं. सो गाइस, आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो इकडनं. पण तिकडं फोन अलाउड नव्हता, तर एक छोटीशी क्लिप घेतली मी मिनी ब्लॉगसाठी. आता ते लोक इकडे बसले आहेत, त्यांचं काय फोटो आता काढलेत आम्ही सगळ्यांनी. हिचं काय पाहिलं, रील पाठवते का स्टोरी टाकते. सो गाइस, व्ह्यू मस्त इकडचा. फोटो तर काढायचेत अजून, पण सीन असं आहे की फोनला चार्जिंग कमी. आता म्हणले आता काहीतरी खायला जाऊ आपण, त्यावेळेस कुठंतरी फोन वगैरे चार्ज करू, आणि मग पुढचं मी तुम्हाला कंटिन्यू करेन. अजून तर आपल्याला अजून बरेच फोटो काढायचे. इथले फोटो काढून झाले, दर्शन मगाशीच घेतलं आपण. आता चाललो आपण बाहेर काहीतरी खाऊ. आता शर्ट बरं झालं आणला मी, आहे ना गौरी. शर्ट मी म्हणलं यार सोबत ठेवा एक तरी म्हणलं, कारण फोटो काढण्यासाठी लागणच. टी शर्टवर काय एवढं व्यवस्थित नसतं वाटलं, त्यामुळं म्हणलं सोबत बॅगमध्ये का असू द्या. त्यामुळं बॅगमध्ये एक मी ठेवलं होतं सोबत ऑलरेडी. हॉटेल महेश्वर समोर. भाई फोन स्विच ऑफ झाला काय नाही. ब्लॉग चालू गायज, व्ह्यू बघून घ्या आताच. पण आता काहीच दिसत नाही, कारण फोनची ब्राईटनेस कमी ठेवलाय मी चार्जिंगमुळं. माझा फोन मी तिकडे चार्जिंगला लावला. इकडं माझं सॉकेट दिसतच असेल तुम्हाला, हे असं लोमते खाली. तर आता ब्लॉग शूट करायचा होता, त्यामुळं म्हटलं परत जरा काढावं, नंतर परत खायच्या वेळेस जाताना चार्जिंगला लावता येईल. तोपर्यंत चार्जिंग होईल, कारण फोनला फक्त 4% चार्जिंग आहे. आणि पुढं फोटो काढायचे आहेत, अजून ब्लॉग शूट करायचे आहेत. प्लस मला घरी जाताना जे आता तिकीट वगैरे काढायचं ऑनलाईनच काढायचं आहे, त्यामुळे फोन तर चार्जिंगला लागेल. चार्ज लागेल फोनला. खाऊ पहिले वडापावची सुरुवात करू. पाव यार, मटकी भेळ भारी दिसते. अजून काय मागवलं, कांदा भजी. ब्लॉग चालू आहे मला. तर मस्त आपला नाश्ता झाला. आता फोन पण चार्जिंग करून घेतला. आपलं खाऊन होतोपर्यंत 50% फोन पण चार्ज झालाय. आणि भाई काय व्ह्यू आहे यार इकडचा, सिरियसली. कुठनं आलो आपण, इकडनं चप्पल घालू, तिकडनं असं गेलो, इकडं फोटो वगैरे काढले, परत इकडं चप्पल घातली. असं समोर एक हॉटेल आहे, इकडं आलो. आणि इकडनं आता परत जायचं आपल्याला, त्या स्पॉटवर पण जायचं इकडनं खाली आतमध्ये फोटो वगैरे काढायचं. चला जाऊ आपण आता. काय झालं का मी काय म्हणते, बस गाइस चलो अभी हम निकल रहे. परत एकदा हे पाणी भरायला गेलो होते आम्ही, परत एकदा आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, आणि परत आलो बाहेर दर्शन घेऊन. परत एकदा घेऊ, तुम्हाला पण दर्शन जवळनं होईल असं मी करतो काहीतरी, नाहीतर उचकतील माझ्याकडं. जर कोणी बघितलं की मी रेकॉर्ड केलंय, उचकतील परत दे. आणि काय तुम्हाला एक गोष्ट सांगायचं, बाहेर गेलं सांगतो आमचा प्लॅन कसा झाला इकडे यायचा. प्लॅन म्हणू शकत नाही ना गौरी, प्लॅन म्हणू शकत नाही का ना इकडे यायचा, अजिबात नाही. सकाळी सीन काय झाला, मी ऑफिसला चाललो होतो, गौरीचा फोन आला, गेलो पण अर्ध्यात. तिला म्हणलं आता मी जाऊन येतो ऑफिसमध्ये आणि परत येतो, नाही का असं केलं. म्हणजे ऑफिसमध्ये गेलो, डायरेक्ट सुट्टी तर घेऊ शकत नव्हतं, कारण दिवाळीची मी एवढ्या सुट्ट्या घेतलेल्या आहेत. तर म्हणलं मी ऑफिसमध्ये जाऊन येतो, आणि ती म्हणली चालन ठीक आहे. मग मी ऑफिसमध्ये गेलो, एमर्जन्सी लीव टाकली, त्यानंतर मग वनजला उतरलो. आणि तिकडे गेल्यावर आमचा प्लॅन झाला, म्हणजे प्रथम, पिंकी, गौरी, मी, आमच्या 4घांचा. तिथं गेल्यावर प्लॅन झाला की आपण एक काम करू, खारवड्याच्या महोत्सवाला जाऊ असा. म्हणजे आधी काहीच प्लॅन वगैरे नव्हता की कुठं जायचं काय नाही. गौरी फक्त मला म्हणली तू ये, आपण नंतर बघू की कुठं जायचंय ते. बस आम्ही तसंच केलं, आणि आमचा
इन्स्टंट प्लॅन बनला इकडे यायचा. बस काय जावं इकडे एक ट्रॅक्टर दिसला. त्या आजींना दौरा घेताना विचारलं की आम्ही फोटो काढू शकतो का, तर त्यांनी आपल्याला परमिशन दिली. त्यामुळे म्हणलं आम्ही फोटो काढू. आहे का नाही काय आम्ही ट्रॅक्टर मध्ये फोटो काढले, एवढे फर्स्ट क्लास फोटो आलेत. चला आता चलो की चलो की चलो की चलो की वाटतंय ना भाई लय भारी माहित नाही का झालं फेस काळपट हाय तर तसं दिसणार ना. हाय म्हणलाय ना तो माणूस 5:20ला. लवकर भेटली तो म्हणला की तुम्हाला 10 मिनिटं बसायला लागल, मग आपल्याला का नाही 10 मिनिटं बसायला लागल असे कुठला वेळ. किती वाजले आता? 5:20 म्हणला तो 5:22 झालेत आता. हो भाई 5:20ला आम्हाला बस आहे. आम्ही निवांत बसलो इकडं. काय विषय नाही, जरी राहिलो तर मस्त तिकडं निवास आहे. माझा जर अजून एक ब्लॉग बनन मला तर मग अजून कंटेंट भेटन. काहीच नाही असं थोडी की 5 नंतर बसच नाहीये किंवा मग आलेले लोक कसे जाणार एवढं. 12 वाजेपर्यंत. हा व्ह्यू काय सही आहे राव इकडचा सिरियसली. खाली जायला पाहिजे तिथं पण नको. गायज इथल्या लोकलला आम्ही विचारलं की बस कधी आहे. ते म्हणतात की बस या टायमिंगला वरती येत नाही, इथं तुम्हाला खाली उतरावं लागेल, घाट उतरावं लागेल. भाई कावच गेले असं हा ना राव. चलो अभी वडेपाव जिरवा आपण. हा गौरी इकडे. मला वाटतं काय काय लोक मुद्दाम पण करतात असे. 1-2 ठिकाणी अजून विचारू आपण. हा तेच म्हणते अजून 1-2 ठिकाणी विचार. म्हटलं ना मागाशी त्याच्या हॉटेल समोर बनलं की पोटलंय भरलंय. हा बाई बस येते का नाही. पण कारण आहे ना विषय अंधार लवकर पडतो त्यामुळे आपलं हा घाट उतरायचंय गाईज आम्हाला. असं विचार संध्याकाळी बसवरती येते का असं विचार म्हणजे कळण. काय गौरी संध्याकाळी बस येते का असं विचार वरती. तर विचारू आपण इथं. मग खाली पण कंडक्टर आम्हाला बोलत होते की 5:20 मग ती गेल्याच ना 5:20 पण नाही वरल्यावर डेल जाते 6 वाजता खाली जाते. मग आता आम्हाला खाली उतरायला किती वेळ लागेल. 5-10 मिनिटं. इथं गावात ना खाली. हा ठीक आहे चलो थँक्यू. चला नाही म्हणजे कन्फर्मच ही गोष्ट. संध्याकाळी बसवर येत नाही आपल्याला. आता घाट उलटून 6 वाजता चल. घाट उतरून खाली जायचं आपल्याला खारवड्यामध्ये गावात. आता हे मंदिरापाशी आलो, इथून खालीच आहे फक्त. चला गावात मागाशी बघ बस थांबली होती, म्हातारे उतरलो होत तिथं. हा बरोबर तिथं. हा आपण म्हणलं असतो येईल 6 वाजता 7 वाजता. आपण बसलो असतो. नशीब विचारलं काय त्यांचं म्हणणं आहे की खालीच येते बस. आता खारवड्यामध्ये जाऊ खाली गावात. शेवटी मला असं वाटतं आपलं म्हणून दिवसभर काय नाही वाटत माहिती का गौरी. जायचं काय गौरी थोडं वेळ. असं गावाचं व्ह्यू आहे ना म्हणजे असं राहायला ठीक आवडतं. दिवसभर काय नाही वाटत, रात्रीचं नको वाटतं मला माहिती का. रात्री आपल्या पुण्यामध्ये हा भारी वाटतं आपल्या इथं. काहीच का तुम्ही काय पण म्हणा दिवसभर काय नाही वाटत. अख्खी सकाळ दुपार संध्याकाळ काय नाही वाटणार. पण जसं अंधार पडायला येईल ना तसं नको वाटतं गावाला. आमच्या गावाला पण ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस हाच सीन असतो. गौरी बोर्डचं आठवतंय का तुला. होय रे भाऊ बोर्ड एकच बोर्ड होता चार्जिंग लावायला फोन. त्याला मरणाच्या असं तो काय तसं आडवा चार्जर कीबोर्ड काय म्हणतात रे. कीबोर्ड म्हणतोय मी. काय म्हणतात काहीतरी असतं ते. त्याला मेन स्विचला लावून बोर्ड असतो एक. तुम्हाला आता काय मला लक्ष देत नाहीये. त्याला अजून बरेच कनेक्शन लावायला म्हणजे त्या आईला काय म्हणतात. अजून एक जोडलेलं माहिती. हा त्याला 2 लावले होते बरोबर. एवढे असं वाटत होतं. हा सक्सेशन बोर्ड असं काहीतरी म्हणतात. त्याला लावलं होतं आम्ही. भाई एवढे फोन होते असे सगळे लाईन शिर. सगळ्यांचे फोन मम्मी पप्पा मावशी आमचे फोन सगळ्यांचे फोन. मला तो सीन आठवला आता गावाकडे. काय आता आमचा पडाव सुरू झालाय घाट उतरायचा. वरनं इकडनं आलोय असंच घाट उतरत चाललो. आता आम्ही खाली 4 लोक. भाई दुपारी एवढं पोटभर खाल्लं होतं म्हणलं होतं मस्त झोप घेईन. ते जिरायला लागलं माझं आता एवढं चालून
आणि अंधार पण एवढं लवकर वाटत आहे ना गौरी. सिटी मध्ये आपल्या इकडे नाही पडत असं एवढं लवकर अंधार. फायनली बस स्टॉप आला. इकडे पत्र्याचं शेड दिसतं का इकडं कोपऱ्यात, तिथं बस स्टॉप आहे. पोहोचलो भाई, जीव जातोय सिरियसली, एवढा दम लागला खाली उसतोपर्यंत. आधीच महापौटाचा प्रॉब्लेम आहे. चलो मजा आली ना. आमचा प्लॅन होता की असं नाही का घरच्यांना सांगायचं की बस आलीच नाही, आम्ही अडकलो आणि मस्त वरती निवास आहे तिथे जाऊन राहायचं. पण असं होऊ शकत नाही. फक्त आमचे काय म्हणतात कारस्थानी दिमागच चालू शकतं बस, बाकी काय. कुठे आहे बस स्टॉप? पुढे आहे का? अच्छा मी तू काय म्हणली हे बस स्टॉप? सॉरी काय, ते बस स्टॉप नाही, ते भाजीचं दुकान आहे. कुठे आहे म्हणले बस स्टॉप तो? हा हा ते कमान छोटी. हा ठीक आहे ठीक आहे गाईज, मिल गया बस स्टॉप. हे बस स्टॉप आहे. माहित नाही काय अचानक माझ्या पायातनं रक्त यायला लागलं. हे बघा काहीतरी तर लागलं का खाजवलं, काय झालं मला माहित नाही. हा बहुतेक हे हाताला मी म्हणलं काय लागले, मग खाली पायाकडे लक्ष गेलं मला. तुला यावं लागेल गौरी बाहेर. बस खाजवलं हे बघ तिथं काहीतरी. हा मगापासून म्हणतो पाय खाजवते माझं, काहीतरी खाजवलं त्यामुळे रक्त आलं. घाबरले सगळे.